विशेष कापूस प्रकल्प 2025-26. कापूस म्हणले की शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा शब्द. कापूस हे प्रमुख नगदी पीक म्हणून आपल्या देशात लोकप्रिय आहे. पांढरे सोने म्हणूनही कापसाला ओळखले जाते. कापसाची लागवड ही महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा या प्रमुख राज्यांमध्ये केली जाते. शेतकऱ्यांबरोबरच उद्योगाच्या दृष्टीनेही हे पीक महत्वाचे आहे. धागा कापड निर्मिती हा देशातील सर्वात मोठा शेतीमाल आधारित उद्योग कापसावर चालतो. या उद्योगावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह चालतो. अशा कापूस पिकाचे क्षेत्र मात्र मागील 5 वर्षात 20 लाख हेक्टरहून अधिक घटले आहे. कमी उत्पादकता, वाढता उत्पादन खर्च आणि मिळणारा कमी हमीभाव यामुळे मागील अनेक वर्षांपासून कापूस शेती ही तोट्याची ठरत आहे. यांत्रिकीकरणात हे पीक सर्वात मागे राहिले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे कापूस लागवड ते वेचणीपर्यंतची सर्व कामे ही मजुरांकरवीच करावी लागतात. राज्यात प्रचंड मजूर टंचाई आहे. कापूस वेचणीला अधिक मजुरी देऊनही मजूरच मिळत नसल्याने उत्पादक त्रस्त आहेत. अशा वेळी कापसाची लागवड कशासाठी करायची असा प्रश्न उपस्थित होतो. ही बाब गांभीर्याने घेत केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने कापसाच्या उत्पादकता वाढीसाठी विशेष कापूस प्रकल्पाची घोषणा केली आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजित आणि आपण पाहत आहात कृषी प्रवास. विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत सघन कमी अंतराची लागवड पद्धत व दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकल्पाचे सकारात्मक असे परिणाम दिसून आलेले आहेत. जगाच्या एकूण कापूस लागवड क्षेत्रात सर्वाधिक 130 लाख हेक्टर क्षेत्र एकट्या भारतात आहे. परंतु भारताची कापूस उत्पादकता प्रति हेक्टर ही फक्त 350 किलो रुई इतकी अत्यल्प आहे. याची नोंद घेत केंद्र सरकारने प्रोजेक्ट ऑन कॉटन ही घोषणा केलेली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कापूस उत्पादकता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी या राज्यात प्रायोगिक तत्वावर खरीप हंगाम 2023-24 आणि 24-25 मध्ये सघन आणि कमी अंतराची लागवड पद्धत व दादा लाड कापूस लागवड पद्धतीने कापूस पिकाची लागवड करण्यात आली होती. याद्वारे कापसाच्या सरासरी उत्पादकतेमध्ये 30% वाढ नोंदवली गेली आहे. ही बाब विचारात घेत आता या प्रकल्पाचा विस्तार करत यंदाच्या हंगामात 11 राज्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असून त्याकरिता पुढील 5 वर्षांसाठी 2,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सघन म्हणजे HDPS पद्धतीने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जात बँकांकडून यंदा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या हंगामातील प्रति हेक्टर 66,000 रुपयावरून यंदा प्रति हेक्टर 92,000 रुपयांचे पीक कर्ज दिले जाणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून नाबार्ड समोर केलेल्या सादरीकरणांती हा निर्णय घेण्यात आल्याने ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. त्यानुसार 2025-26 या वर्षीच्या हंगामात HDPS म्हणजे सघन पद्धतीने कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज रकमेत वाढ करण्यात आली आहे. सघन लागवड प्रणाली HDPS भारतीय कृषी अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर कपाशीसाठी सघन लागवड प्रणाली म्हणजे HDPS तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यात कोरडवाहू शेतीमध्ये चांगले उत्पादन देण्याची क्षमता आहे. समकालीन कॉम्पॅक्ट बोलगाड 2 संकरासाठी उथळ काळ्या आणि लाल माती असणाऱ्या कोरडवाहू शेतीमध्ये 90 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर म्हणजेच 3 बाय अर्धा फूट या अंतरावर सघन लागवड पद्धत अधिक योग्य आहे. तसेच मध्यम खोल ते सुपीक काळ्या जमिनीमध्ये 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर म्हणजेच 3 बाय 1 फूट अंतरावर कमी अंतराची लागवड पद्धत ज्यालाच आपण क्लोजर स्पेसिंग असेही म्हणतो या प्रणालीचा अवलंब केला जाऊ शकतो. सघन लागवड व कमी अंतराची लागवड प्रणाली म्हणजेच HDPS आणि क्लोजर स्पेसिंग या पद्धतीसाठी कपाशीच्या जाती निवडण्याचे निकष आपण पाहूया. कॉम्पॅक्ट तसेच लहान फांद्या ज्यामध्ये पहिल्या स्थानावर बोंडे धारण करण्याची क्षमता चांगली असली पाहिजे. दुसरे म्हणजे सरळ वाढणारे तसेच लहान पाने आणि कमी उंची असलेली वाण. नंबर 3 रस शोषक किडी आणि रोगांना सहनशील असलेले बीटी कपाशीचे वाण. मोठ्या आकाराचे बोंडे असणारी वाणे म्हणजे ज्या प्रत्येक बोंडाचं वजन हे 4 ग्रॅम पेक्षा जास्त असावं. लवकर तसेच एकाच वेळी बोंडे परिपक्व होणारे आणि यंत्राद्वारे वेचणी करण्यास अनुकूल असलेले वाण निवडावे. कमी अंतराची व दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान. कमी अंतराची म्हणजेच क्लोजर स्पेसिंग व दादा लाड कापूस लागवड पद्धतीमध्ये
कापसाची लागवड ही 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर म्हणजेच 3 बाय 1 फूट या अंतरावर एका जागी एक बी या पद्धतीने करावी। अशा पद्धतीने जर लागवड केली तर साधारणपणे एका एकर मध्ये 14,814 इतकी झाडांची संख्या राहते। एका एकर मध्ये झाडांची संख्या वाढवल्यामुळे साहजिकच उत्पादनामध्ये देखील वाढ होते। दादा लाड यांच्या तंत्रज्ञानामध्ये कपाशीची लागवड करताना योग्य अंतर आणि गरजेनुसार संतुलित खतांचा वापर इत्यादी गोष्टींना खूप महत्व आहे व त्यासोबतच झाडांची उंची कमी ठेवण्याची शिफारस व त्याकरिता झाडाची गळफांदी कापणे व झाडाचा शेंडा खुडणे इत्यादी महत्वाच्या गोष्टींचा समावेश होतो। विशेष म्हणजे त्यांच्या या तंत्रज्ञानाला नवी दिल्ली येथील ICAR म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषदेने देखील मान्यता दिलेली आहे। साधारणपणे गळफांदी कापून झाडाचा शेंडा खुडून आणि बोंडांचे वजन वाढून घेऊन उत्पादनामध्ये वाढ मिळवण्याच्या तंत्रज्ञानाला दादा लाड तंत्रज्ञान असे म्हणतात। हे तंत्रज्ञान प्रामुख्याने मध्यम ते खोल काळ्या जमिनीसाठी फायदेशीर मानले जाते। साधारणपणे एका झाडावर 3 ते 4 गळफांद्या असतात व ही फांदी खोडाच्या अगदी सुरुवातीला लागून किंवा खोडाला समांतर वाढते। त्या उलट फळफांद्या या जमिनीला समांतर वाढतात। साधारणपणे गळफांदी ही लागवड केल्यानंतर 35 ते 45 दिवसांनी ओळखता येते। त्यामुळे ही फांदी अचूकपणे ओळखून खोडापासून 1 इंच अंतरावर धारदार कटरच्या साहाय्याने कापावी। तसेच गळफांदी कापताना खोडाची साल निघू नये किंवा झाडाला इजा होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी। यामध्ये प्रामुख्याने लागवडीनंतर 85 ते 90 दिवसानंतर किंवा कापसाच्या झाडाची उंची ही 3 फूट झाल्यावर झाडाचा मुख्य शेंडा खुडावा व यामुळे झाडाची उंची मर्यादित राहते व शाकीय वाढ जास्त होते। बोंडे भरायला व बोंडातील कापसाचे वजन वाढायला यामुळे मदत होते। सघन लागवड तंत्रज्ञान म्हणजे HDPS व कमी अंतराची लागवड प्रणाली क्लोजर स्पेसिंग या पद्धतीचे काय फायदे आहेत ते आपण पाहून घेऊया। सघन लागवड प्रणालीमध्ये कोरडवाहू कपाशीमध्ये पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये 20 ते 30% उत्पादन हे जास्त मिळाल्याचे आढळून आलेले आहे। उथळ जमिनीत चांगला वितरित पर्जन्यमान असलेल्या हंगामात उत्पादनाचा फायदा हा सामान्यतः जास्त असतो। सघन लागवड प्रणालीमध्ये कापसाचे पीक हे 150 दिवसात संपविल्यावर मर्यादित सिंचन सुविधेच्या मदतीने रब्बी हंगामात दुसरी पिके जसे की चना, गहू, जवस, मोहरी, मका इत्यादी आपल्याला घेता येतात। सघन लागवड प्रणालीमध्ये केवळ चांगले उत्पादनच मिळत नाही तर कापूस पिकात यांत्रिक वेचणी करणे देखील शक्य होते। नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव किंवा तीव्रता वाढवण्यापूर्वीच कापसाची लवकर वेचणी होते आणि वेळेवर कापणी केल्याने उत्पादनाचे होणारे नुकसान देखील टळते आणि लागवडीचा खर्च देखील कमी होतो। आता या विशेष कापूस प्रकल्प 2025-26 च्या सहभागासाठी काय पात्रता निकष आहेत ते आपण पाहून घेऊया। यामध्ये पहिल्यांदा शेतकरी बांधव हा वरील समाविष्ट 11 राज्यांपैकी कोणत्याही एक राज्याचा रहिवासी असावा। स्वतःच्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावे 7/12 देखील असावा। प्रकल्पामध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी अधिकतम मर्यादा ही 5 एकर प्रति शेतकरी असेल। प्रकल्पामध्ये सहभागी झाल्यानंतर तंत्रज्ञानातील सर्व गोष्टींचे पालन करणे हे बंधनकारक असेल। आता या विशेष कापूस प्रकल्पासाठी काय आवश्यक कागदपत्रे आहेत ती आपण पाहूया। 1. आधार कार्ड झेरॉक्स, 7/12 उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील। आता या विशेष कापूस प्रकल्पामध्ये मिळणारे अनुदान किती असेल? यामध्ये 2 पद्धतीत, एक सघन लागवड HDPS पद्धत आणि दुसरी कमी अंतराची पद्धत। तर सघन लागवडीमध्ये 6,400 रुपये प्रति एकर किंवा 16,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणेच म्हणजेच 5 एकर प्रति शेतकरी अधिकतम मर्यादा पकडल्यास 32,000 रुपये एवढे जास्तीत जास्त अनुदान प्रति शेतकरी मिळू शकते। यामध्ये दुसरी पद्धत जी आहे ती कमी अंतराची म्हणजेच क्लोजर स्पेसिंग व दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान। यामध्ये प्रति एकर 4,800 रुपये किंवा प्रति हेक्टर 12,000 रुपये म्हणजेच 5 एकर प्रति शेतकरी अधिकतम मर्यादा पकडल्यास 24,000 रुपये एवढे जास्तीत जास्त अनुदान प्रति शेतकरी मिळू शकते। आता या विशेष कापूस प्रकल्प 2025-26 मध्ये सहभागासाठी आपण नाव शेतकऱ्यांनी कुठे नोंदवता येईल हे पाहूया। विशेष कापूस प्रकल्प 2025-26 मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्याला शेतकरी बांधवांना नाव नोंदवता येऊ शकेल। धन्यवाद।